नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणि महाविकास आघाडीने प्रचारात सगळीकडे आघाडी घेतली असताना शिंदे गटाच्या या उमेदवारांचा पराभव फिक्स झालेला आहे। शिंदे गटाच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या नेत्यांचा आमदारांचा पराभव याची यादी आलेली आहे, ती आपण बघूया। परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल हा नक्की सबस्क्राइब करा। त्यातील पहिलं नाव आहे महेंद्र दळवी। अलिबागचे हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेले यांचा पराभव शेकापचा उमेदवार करतील। दुसरं नाव आहे यामिनी जाधव। मुंबईतील यामिनी जाधव हे आमदार, तेथे स्थानिक खासदार हा सेनेचा असल्याने यांचा पराभव निश्चित मानला जातो। पुढील नाव आहे ज्ञानराज चौगुले। धाराशिव जिल्ह्यातील ज्ञानराज चौगुले यांचा पराभव ठाकरेंनी दिलेला नौका उमेदवार आणि धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे नक्कीच करतील, यात काही शंका नाही। पुढील नाव आहे तानाजी सावंत। जिल्ह्याचे शिंदे गटाचे मोठे नेते समजले जातात, परंतु परांडा भूम वाशी या मतदारसंघात त्यांच्यावर असलेली नाराजी यावेळी राहुल मोठे त्यांचा पराभव करतील, यात काही शंका नाही। पुढील नाव आहे लता सोनवणे। नेहमी आपल्या जात प्रमाणपत्राबाबत नेहमी वादात असलेल्या लता सोनवणे यांचा सुद्धा पराभव जळगावमध्ये ठाकरेंच्या सभेने नक्कीच झालेला आहे। त्यानंतर पुढचं नाव आहे संतोष बांगर। नेहमी वादात असलेले संतोष बांगर हे मी 50 कोटी घेऊन गेलो नाही असं म्हणणारे आणि शेवटी शिंदे गटात सामील झालेले बांगर यांचा पराभव सुद्धा यावेळी कन्फर्म आहे। त्यानंतर पुढचं नाव आणि सदा सरवणकर। अमित ठाकरे आणि ठाकरे सेनेचे महेश सावंत यांच्या विरोधात उभे असलेले सदा सरवणकर यांचा सुद्धा पराभव हा जवळजवळ निश्चित मानला जातो। पुढील नाव आहे भरत गोगावले। मंत्रिपदासाठी 2 वर्षे असुसलेले भरत गोगावले यांचा पराभव स्नेहल जगताप। माणिकराव जगताप यांच्या कन्या आणि काँग्रेसमधून सेनेत आलेल्या आणि महाड विधानसभेत पूर्ण भगवादळ केलेल्या या भरत गोगावले यांचा पराभव निश्चित करतील। शेवटचं नाव आहे संजय शिरसाट। शिवसैनिकांनी ज्यांच्या पराभवाची खूप वर्ष वाट बघितली असे संजय शिरसाट यांचा पराभव या वर्षी राजू शिंदे जे ठाकरेंनी निवडलेले योग्य उमेदवार आहेत ते नक्कीच करतील, यात काही शंका नाही। तर मित्रांनो, आपण बघितलं ठाकरेंना गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेले सगळे आमदार आता माजी आमदार होऊन घरी बसतील। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यांचा पराभव शक्य आहे का आणि तेथे भगवा फडकेल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।